मित्रांनो, कधीकधी माणूस स्वतःच्या नशिबामुळे नाही तर स्वतःच्या काही चुकीच्या सवयीमुळे हरत असतो आणि हळूहळू त्या सवयी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आज आपण अशाच काही सवयीबद्दल बोलणार आहोत, ज्या दिसायला छोट्या असतात पण त्या तुमच्या स्वप्नाची, नात्यांची आणि आनंदाची माती करून टाकतात. जर आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलण्याची सवय. उद्या करू, नंतर पाहू, वेळ आहे अजून. ही सवय खूप धोकादायक असते, कारण उद्या कधीच येत नाही. आजची छोटी टाळाटाळ उद्या मोठं अपयश बनते. ज्यावेळी मेहनत करायची असते त्यावेळी आळस केला तर नंतर फक्त पश्चाताप उरतो. यशस्वी लोक परफेक्ट वेळेची वाट पाहत नाहीत, ते आजपासूनच सुरुवात करतात. 2. स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकजण दुसऱ्याचं आयुष्य पाहून दुःखी आहे. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, तिच्याकडे चांगली नोकरी आहे, त्याचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे. पण मित्रांनो, तुम्ही दुसऱ्याचा आनंद पाहता, संघर्ष नाही. प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते. फुलं सुद्धा एकाच वेळी उमलत नाही. म्हणून स्वतःची तुलना कुणाशीही करू नका, कारण तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. 3. जास्त विचार करण्याची सवय. ओव्हर थिंकिंग. ही सवय माणसाला बाहेरून नाही, आतून संपवते. ज्या गोष्टी अजून घडल्याच नाही त्याची भीती मनात तयार होते. जर असं झालं तर लोक काय म्हणतील, मी अपयशी झालो तर, या विचारांमुळे माणूस जगणंच विसरतो. लक्षात ठेवा, जास्त विचार केल्याने समस्या सुटत नाही, फक्त मन थकून जातं. 4. प्रत्येकाला खुश ठेवण्याची सवय. काही माणसं आयुष्यभर फक्त दुसऱ्यांना खुश ठेवण्यात स्वतःला हरवून बसतात. सगळ्यांसाठी उपलब्ध राहतात, सगळ्यांना होकार देतात, स्वतःचं मन मारून जगतात. पण शेवटी काय होतं, लोक तुमचा उपयोग करतात आणि तुम्ही स्वतःला विसरून जाता. लक्षात ठेवा, जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य वाया घालवू नका. 5. चुकीच्या लोकांसोबत राहण्याची सवय. तुमच्या आसपासची माणसं तुमचं आयुष्य ठरवतात. वाईट विचारांची माणसं, नेहमीच नकारात्मक बोलणारे लोक, तुमचा आत्मविश्वास कमी करणारे मित्र, हे लोक हळूहळू तुमचं आयुष्य खाली खेचतात. म्हणून आयुष्यात माणसं निवडताना खूप सावध राहा, कारण चुकीची संगत आयुष्याची माती करू शकते. 6. स्वतःवर विश्वास नसणे. अनेक लोकांमध्ये टॅलेंट असतं, स्वप्न असतात, पण आत्मविश्वास नसतो. मी नाही करू शकत, माझ्याकडून होणार नाही, हे शब्द माणसाला सुरुवातीलाच हरवून टाकतात. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. 7. राग आणि अहंकार. रागाच्या एका क्षणात माणूस अशी चूक करतो ज्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागतो. आणि अहंकार, तो माणसाला माणसापासून दूर नेतो. जिथे नम्रता असते तिथे नाती टिकतात आणि जिथे अहंकार असतो तिथे माणूस एकटा पडतो. 8. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष. पैसे कमवण्यात, लोकांना वेळ देण्यात, मोबाईलमध्ये हरवण्यात आज माणूस स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही. वेळेवर झोप नाही, व्यायाम नाही, मनाची शांतता नाही आणि मग शरीर साथ सोडायला लागतं. लक्षात ठेवा, तुमचं शरीरच तुमचं खरं घर आहे. 9. भूतकाळात अडकून राहणं. काही लोक जुन्या दुःखातून बाहेरच येत नाही. ज्यांनी सोडलं त्याचाच विचार, ज्या गोष्टी गेल्या त्याच आठवणी. पण मित्रांनो, भूतकाळ बदलता येत नाही. जो माणूस सतत मागे पाहतो तो पुढे चालूच शकत नाही. 10. स्वतःसाठी वेळ न काढणं. संपूर्ण जगासाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी नाही. कधी शांत बसून स्वतःशी बोललात का? स्वतःला विचारलत का, मी खरंच आनंदी आहे का? आयुष्यात स्वतःला वेळ देणं खूप खर्चीचं असतं, कारण हरवलेला माणूस आधी स्वतःमध्येच सापडतो. मित्रांनो, जीवन एका दिवसात खराब होत नाही, तर रोजच्या छोट्या चुकीच्या सवयीमुळे होतं. आणि चांगली गोष्ट म्हणजे सवयी बदलल्या
तर आयुष्यही बदलू शकतं. आज निर्णय घ्या स्वतःला बदलण्याचा, स्वतःसाठी जगण्याचा आणि आयुष्य सुंदर बनवण्याचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. कारण कधीकधी एक छोटा विचारसुद्धा आयुष्य बदलून टाकतो. धन्यवाद.